नमस्कार मंडळी. फायनली आपण आता सगळे फ्रेश वगैरे करून आलेलो आहे आणि आपण चाललो आता आपल्या पालखीची खुणा काढायला. आज शेवटचा दिवस आपल्या शिमग्याचा. मी काल वर्क फ्रॉम होम एक्सटेंड केला एक दिवस सराला सांगून. तर आता आपण निघालो आहे आपली गाडी घेऊन. सोम्या पब्लिक आहे आपला सोबत. तर आपण चाललो आहे आता मांडावरती. तर जाऊया आणि बघूयात काय कार्यक्रमाची काय झालं, किती वेळ झाला आहे, काय झालं आहे, कसं काय ते. तर चला मग भेटूयात पुढे मांडावर. मंडळी आपण आता पोचलेलो आहे मांडावरती आपल्या. अजून काय कार्यक्रमाला सुरुवात नाही झाल्या आहे. आता पहिली पूजा होईल, त्यानंतर मग आपले पालखी कोणीसाठी बाहेर काढतील. तर बघूयात आता जाऊन. आपण इकडे साईडला थांबलो थोडं सावलीमध्ये. तिकडे जरा बसायला जागा कमी आहे, माणसं आलेत सगळी. तर बघूयात जाऊन थोड्याच वेळात. सुरू झाले की तुम्हाला दाखवूनच देईन मी. तर मी थोडा चेंज केला आहे, व्हाईट कलरचा शर्ट घातला आहे सोन्याचा. कारण व्हाईट मी कपडे ना आले मुंबईवरून जास्त, कारण अचानक प्लॅन झाला एक्सटेंड करायचा. सो दॅट यांचा फोटोशूट चाललं आहे इकडं. तर बघू बरं. दोघांनी ट्विनिंग अनएक्सपेक्टेड डेंजरवाला. आणि यो बघा आमच्या वाड्यातला जेनजी बॉय विराट कोहली. एवढा गावाला राहतो एस्थेटिक बॉय, पण कलर काय चेंज होत नाही त्याचा. एस्थेटिक बॉय. ठीक आहे. तर नमस्कार मंडळी. आपण जस्ट आता मांडावर पोचलेलो आहे. म्हणजे मगाशी पोचलो होतो पण इकडं थांबलो होतो जरा बाहेर. तर बघू शकता सगळी मंडळी मागच्या साईडला तिकडे बसलेत. हे साहेब आपले आलेत, सोनूबाई. सगळे सोबत आलेलो आपण आता. इकडे ते आता बसलेत, थोडेसे टाइमपास करतात, खेळतात वगैरे. आणि पालखी अजून मांडावरतीच बसले. तर कार्यक्रम चालू व्हायला अजून थोडा वेळ आहे. आपण पण थोडं बघू. आय थिंक वाजवलं तर थोडं वाजू स्टार्टिंगला आता. आणि बघू किती वाजता चालू होते खुणा आपली. तर एन्जॉय करा आणि सपोर्ट करा तुमच्या भावाला, तसं करता अजूनपर्यंत. तर मंडळी थोडासा कार्यक्रमाला वेळ असल्यामुळे आम्ही आलो आहेत आमच्या झेडपी स्कूलमध्ये, जिकडे आम्ही शिकलो. हे बघा, हे आमच्या शाळेचा परिसर आहे पूर्ण. त्या साईडला शाळा सुटली, चला घरी. बाई थोडेसे दिवस ताजे झाले, आलो शाळा बघायला. पाहू शकता तुम्ही. अगदी मी 4थीपर्यंत आमच्या झेडपी स्कूल वाडीतच होतो. नंतर इकडे शिकायला आलो. म्हणजे आमच्या एक्झाम व्हायच्या एक्स्ट्रा, म्हणजे कधी. आणि स्पोर्टचा काही इव्हेंट असेल तर मग आम्ही इकडे यायचो. सौरभ नाही, सिद्धू शिकला, सिद्धू या शाळेत, सिद्धू. तर चला आता थोडंसं एक्सप्लोर करूया आणि जाऊया मांडावर परत. तर नमस्कार मंडळी. फायनली आता कारण वगैरे करून झालेलं आहे आणि आपली मंडळी आता पालखी बाहेर यायची आहे प्रदक्षिणा घालायला. वाजवणं सुरू झालं आहे, बघू शकता. रास मंडळी आले, रास मंडळी. आणि आमची गँग इकडं आहे. ते बघा. आमचे माननीय काका शेटे पालखी चालल्या तर प्रदक्षिणा घ्यायला. आता बघू शकता सगळ्यांच्या हातात फुलं घेऊन आपण सर्कल पूर्ण केलेलं आहे राऊंड. तर बघू शकता ॲटलिस्ट तिथपर्यंत झाला आहे. आणि या साईडला फुलं वाटतात आहे बघा. आणि आपली पालखी त्या साईडला आहे. थोड्याच वेळात खुणेचा प्रारंभ होईल.
तर मंडळी पाहू शकता आपली आता पुन्हा वगैरे सगळी काढून झालेली आहे आणि तुम्हाला एक माणसाची ओळख करून द्यायची आहे. हा तुम्हाला माहिती आहे वैभव आणि पूर्ण सगळं शूट केलेत मी सगळं नाचत होतो. तर भावाला मनापूर्वक थँक्यू की माझ्यासाठी त्यांनी एवढी सगळी शूटिंग केली. आता आपली पालखी निघाली आहे मंदिराकडे जायला. तर बघू शकता फायनली आपण गुन्हेगार काढून झाले. हा सिद्धूदादा आणि यो पाटील आणि पालखी नाचवा देत नाही कोणाला. हा बघा स्पेशल मला लक्षात ठेवा. आणि हे आम्हाला शिकवतात नेहमी नाचवायला. हा मला नाचवा देत नाही मग भावाची करंगली मोडली आहे तरी पण नाचवतोय. हे बघा सुजले तरी पण पालखी नाचवत होता. देवाची कृपा बरे होते लवकर. चला आता इथं काही ऑटोपिटा भरायचा कार्यक्रम होईल आणि मग चला व्हिडिओच्या पहिल्या मध्ये पण होता तर शेवटला पण आहे. आता तूच तो माणूस. तूच तो माणूस. आता आपली पालखीचं शिपण आपण घेऊन चाललोय शिपण करायला. बघू शकता आपण आता निघालोय मंदिराच्या दिशेने. तर आपण जाऊ पालखी घेऊन. आता पालखीचं शिपणं पडणार आहे म्हणजे रूप उतरतील. तर चला जाऊ. तर आपण आता मंदिराच्या दिशेने चाललोय. ऑलमोस्ट पोचलोय पालखी घेऊन. शेवटचा टप्पा आपल्या पालखीची खुणा वगैरे काढून झालेली आहे. त्यानंतर आपण आता चाललोय. बघू शकता शुभम आणि बाब्या दोघं जण. अंधार असल्यामुळे मी टॉर्चवरती शूट करतो त्यामुळे थोडं कमी दिसेल काळोखातून. ऑलमोस्ट मंदिर आलेलं आहे आपलं. ते बघा तर आता इथून पुढे गेल्यानंतर मंदिरात पूजा होईल. त्यानंतर आपलं शिपणं होईल जे की सगळ्यांच्या गावाला शिमगा झाल्यानंतर होतं. आणि मग देव आपले पालखीतून उतरवले जातील. तर ते मी शूट नाही करणार आहे बिकॉज ऑफ खूपच इमोशनल वाटतं ते. त्यामुळे मग आता आपण फक्त त्याच्यात पालखी सोडून मला निघायचं आहे मुंबईला. चला बघू. कार्यक्रम केलेला होता. त्या राजगडीवर येऊन गेलं होतं. त्याप्रमाणे तुझ्या परत आज मंदिरात आम्ही आणलेला आहात. त्याप्रमाणे वेळी वाटली तुझी सेवा वानकरी बालगोपाळ यांनी केलेली आहे. त्याप्रमाणे ती रमेश दर त्याप्रमाणे रखवाली म्हण. बरं कोणाचं. तर नमस्कार मंडळी. आपण आपलं सगळं आता पालखीचं रुपये वगैरे उतरवून सगळं घरी आलेलो आहे. फ्रेश झालो आहे आणि मी आता मुंबईला निघालो आहे. आपली सुट्टी संपलेली आहे गावाची. तर आपण आता चाललो आहे मुंबईला. आपली ट्रॅव्हल्स आहे 9 वाजता आहे. अजून 10 मिनटात पोचून वाटवत. तर आपला हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. कसा वाटला कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमच्या मला सपोर्ट करा. तर भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमचा विश्राम घेतो. धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.